नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण न्यू पॉइंट पाहणार आहोत. काय त्याचं म्हणजे त्यामधला सेकंड पार्ट, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मधला सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे. काय? न्यूरल कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. म्हणजे न्यूरल कोऑर्डिनेशन कंट्रोलचा पहिला पार्ट आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. आता कोणता पॉइंट पाहायचा आहे तर त्यामध्ये केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. कोणता पॉइंट बघायचा आहे? केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजे रासायनिक असणारा समन्वय आणि इंटिग्रेशन ते असणारे सगळे रासायनिक काय असणारे ते रसायन एकत्रित यांचं असणारं कोऑर्डिनेशन बघायचं म्हणजेच केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. मग त्यामध्ये आता इंट्रोडक्शन त्यातला भाग इंट्रोडक्शन म्हणजे त्याचे थोडक्यात प्रस्तावना. फर्स्ट पॉइंट त्यामध्ये इन आवर बॉडी न्यूरल और नर्वस सिस्टम प्रोवाइड पॉइंट टू पॉइंट क्विक कोऑर्डिनेशन इन बिटवीन ऑर्गन्स और ऑर्गन सिस्टम. म्हणजेच या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे तर आपल्या बॉडीमध्ये काय न्यूरल और नर्वस सिस्टीम इज प्रेझेंट इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये न्यूरल और नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे. मग ती काय काम करते? प्रोव्हाइड्स पॉइंट टू पॉइंट क्विक कोऑर्डिनेशन. म्हणजे एखाद्या आपल्याला लगेच जर संदेश पोचवायचा असेल तर ते पोचवायचं काम कोण करत असतं? न्यूरल और नर्वस सिस्टीम करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, आपल्याला जर हाताला असं पटकन आपण पिन टोचली एखाद्यानं कोणी तर लगेच तिथं काय जातो? इम्पल्स जातो कुठपर्यंत? आपल्या नर्वस सिस्टीम पर्यंत. म्हणजे बाबा आपल्याला पिन टोचलेली आहे, पिन टोचलेली आहे म्हटल्यावर आपल्याला हात मागे घेतला पाहिजे. असं प्रत्येक एक्झाम्पल साधी साधी बघितली तरी तुम्हाला लक्षात येतं की यामध्ये आपल्या बॉडीत जी नर्वस सिस्टीम और न्यूरल सिस्टीम आहे ती काय करत असते? प्रोव्हाइड पॉइंट टू पॉइंट क्विक कोऑर्डिनेशन. अगदी ताबडतोब काय देते? समन्वय साधते आणि लगेच इम्पल्स कॅरी करते कुठपर्यंत? नर्वस सिस्टीम पर्यंत. म्हणजेच इन बिटवीन ऑर्गन्स और ऑर्गन सिस्टीम म्हणजेच ऑर्गन्स किंवा ऑर्गन सिस्टीम पासून अगदी नर्वस सिस्टीम पर्यंत काय होतं? क्विक पॉइंट टू पॉइंट कोऑर्डिनेशन होत असतं. समजलं? एक्झाम्पल त्यासाठी मी सांगितलेलं आहे. म्हणजेच फर्स्ट पॉइंट काय? इन आवर बॉडी न्यूरल और नर्वस सिस्टीम त्यामध्ये प्रेझेंट. दिस सिस्टीम प्रोव्हाइड्स काय प्रोव्हाइड करते? पॉइंट टू पॉइंट क्विक कोऑर्डिनेशन कुणामध्ये? इन बिटवीन ऑर्गन्स और ऑर्गन सिस्टम. समजलं? नेक्स्ट पॉइंट सेकंड, द न्यूरल कोऑर्डिनेशन इज रॅपिड और फास्ट बट शॉर्ट लाइव्ड. मग त्यामध्ये न्यूरल कोऑर्डिनेशन जे असतं मज्जातंतूतलं जे असणारं जे काय समन्वय तो कसा असतो? रॅपिड और फास्ट. लगेच मगाशी मी एक्झाम्पल सांगितले, पिन टोचली की लगेच तात्काळ संदेश कुठे जातो? आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये म्हणजेच ब्रेन पर्यंत जातो. मग ब्रेन पर्यंत गेला की लगेच आपल्याला समजतं हात मागे घेतला पाहिजे. म्हणजे हे काय? न्यूरल और नर्वस कोऑर्डिनेशन इज फास्ट और रॅपिड बट शॉर्ट लाइव्ड. पण त्यामध्ये एक त्याचा गुणधर्म आहे, ती कशी असते? शॉर्ट लाइव्ड. म्हणजेच थोड्या वेळापुरतीच फक्त ते काही कालावधीपुरतीच काय असते त्यामध्ये कोऑर्डिनेशन साधलं जातं. म्हणजेच लगेच पिन टोचल्या संदेश लगेच जातो आणि तिथं त्याचा कार्यभाग संपतो. म्हणजेच काय सांगितलेलं आहे सेकंड पॉइंट, द न्यूरल और नर्वस कोऑर्डिनेशन इज फास्ट और रॅपिड बट शॉर्ट लाइव्ड. समजलं? आता नेक्स्ट पॉइंट थर्ड, ऑल सेल्स ऑफ बॉडी डू नॉट इनर्वेट बाय नर्व सेल्स. आपल्या बॉडीतले जे सर्व प्रकारचे सेल्स आहेत ते नर्व फायबर्स मार्फत काय होत नाहीत तर इनर्वेट होत नाहीत. म्हणजेच त्यांच्यामध्ये काय होऊ शकत नाही तर त्या नर्व सेल्स मार्फत काय होत नाही त्यामध्ये डू नॉट सप्लाय विथ नर्व्स बाय नर्व फायबर्स. म्हणजेच इनर्वेट म्हणजे काय? डू नॉट सप्लाय विथ नर्व्स. इनर्वेट सप्लाय विथ नर्व्स ते काय करू शकत नाहीत? सप्लाय करू शकत नाहीत नर्व्स. कुणामार्फत? नर्व फायबर्स मार्फत. कुणाला? ऑल सेल्स ऑफ बॉडी. म्हणजेच थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे? ऑल सेल्स ऑफ बॉडी डू नॉट इनर्वेट मीन्स डू नॉट सप्लाय विथ नर्व्स बाय नर्व फायबर्स. म्हणजे नर्व फायबर्स मार्फत ते नर्व सप्लाय करू शकत नाहीत कुणापर्यंत? सेल्स ऑफ बॉडी पर्यंत. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, a special kind of coordination and integration are provided for continuous regulation of cellular functions.
म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अ स्पेशल काइंड ऑफ, स्पेशल मीन्स विशिष्ट प्रकारचे टाईप कशाच्या, कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन, कोऑर्डिनेशन आणि इंटिग्रेशनच्या स्पेशल खास अशा विशिष्ट अशा असणाऱ्या काइंड्स ऑर टाइप्स. त्यामध्ये प्रोव्हाइड, काय प्रोव्हाइडेड करतात तर कंटिन्युअस रेग्युलेशन ऑफ सेल्युलर फंक्शन्स, म्हणजेच सातत्यानं काय प्रोव्हाइड करतात, रेग्युलेशन ऑफ सेल्युलर फंक्शन्स, म्हणजे सेल मधली जी काय कार्य असतात, फंक्शन्स असतात ती रेग्युलेट कंटिन्युअसली करत असतात. कोण तर त्यामध्ये कोऑर्डिनेशन आणि इंटिग्रेशनच्या असणाऱ्या स्पेशल काइंड ऑर टाइप्स. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, अ स्पेशल काइंड ऑर टाइप्स ऑफ कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन प्रोव्हाइडेड, काय प्रोव्हाइड करतात तर फॉर कंटिन्युअस, त्यामध्ये रेग्युलेशन ऑफ सेल्युलर फंक्शन्स, म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या असणाऱ्या टाईप, कशाच्या टाईप तर कोऑर्डिनेशन आणि इंटिग्रेशनच्या, ह्या प्रोव्हाइड करतात किंवा सप्लाय करतात. काय सप्लाय करतात तर कंटिन्युअस, सातत्याने जे काय सेल्युलर फंक्शन चालतात ते सेल्युलर फंक्शन रेग्युलेट करण्याचं काम सातत्यानं कोण करत असतं तर स्पेशल काइंड्स ऑर टाइप्स ऑफ कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. समजलं हा पॉइंट. नेक्स्ट नंबर 5, these cellular functions carried out by hormones. लक्षात ठेवा, सगळी जी आपल्या बॉडीतली जी फंक्शन्स असतात सेल्युलर फंक्शन्स, ऑल दी सेल्युलर फंक्शन्स कॅरिड आउट बाय हार्मोन्स. आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये जी सेल्युलर फंक्शन चालतात ती कोण कॅरिड आउट करत असतं तर आपल्या बॉडीमध्ये असणारे प्रेझेंट हार्मोन्स कॅरिड आउट करतात. लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी महत्वाचं आहे. म्हणजेच दीज सेल्युलर फंक्शन्स, सेल मधले पेशी मधले काही कार्य होतात ती सर्व फंक्शन्स कॅरिड आउट करण्याचं काम हार्मोन्सच करत असतात. म्हणजेच 5th पॉइंट, दीज सेल्युलर फंक्शन्स कॅरिड आउट बाय हार्मोन्स. नेक्स्ट पॉइंट नंबर 6, इन आवर बॉडी physiological functions are coordinate and regulates togetherly by neural and endocrine system. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्या बॉडीतली जी असणारी फिजिओलॉजिकल फंक्शन्स, शारीरिक असणारी कार्य, त्यामध्ये कोण रेग्युलेट करत असतं तर कोऑर्डिनेट आणि रेग्युलेट कोण करत असतं तर त्यामध्ये असणारे आपल्या बॉडीत न्यूरल ऑर नर्वस ॲज वेल ॲज एंडोक्राइन सिस्टीम एकत्र येतात. न्यूरल ऑर नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज एंडोक्राइन सिस्टीम टुगेदरली काय करतात तर कॅरिड आउट ऑर कोऑर्डिनेट अँड रेग्युलेट फिजिओलॉजिकल फंक्शन्स. म्हणजेच त्यामध्ये न्यूरल ऑर नर्वस सिस्टीम त्याच्याबरोबर असणारी एंडोक्राइन सिस्टीम, त्या दोन्ही सिस्टीम एकत्र येतात आणि काय करतात तर कोऑर्डिनेट आणि रेग्युलेट करण्याचं काम करतात. पण काय तर फिजिओलॉजिकल फंक्शन्स, शारीरिक असणारी कार्य. म्हणजेच परत एकदा बघा काय सांगितलेलं आहे, इन आवर बॉडी, आपल्या बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल फंक्शन्स म्हणजे शारीरिक असणारी कार्य, त्यामध्ये काय होतात आर कोऑर्डिनेट अँड रेग्युलेट, म्हणजे नियंत्रणात आणतात आणि त्यांना व्यवस्थित योग्यतेत ठेवतात. टुगेदरली बाय न्यूरल ऑर नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज एंडोक्राइन सिस्टीम. नेक्स्ट पॉइंट त्यामध्ये एंडोक्राइन ग्लँड्स अँड हार्मोन्स. फर्स्ट पॉइंट त्यामध्ये एंडोक्राइन ग्लँड्स अँड हार्मोन्स मधला फर्स्ट पॉइंट काय सांगितलंय, एंडोक्राइन ग्लँड्स लॅक डक्ट्स, हेन्स इट इज कॉल्ड ॲज, कसल्या ग्लँड म्हणतात डक्टलेस ग्लँड्स, अँड देअर सिक्रिशन्स आर कॉल्ड हार्मोन्स. म्हणजे हा पॉइंट आता डेफिनेशन समजावून घ्या, कारण हे एमसीक्यू ला हे सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे. कारण डिफाइन द टर्म एंडोक्राइन जरी कधी विचारली कुणी, डिफाइन द टर्म एंडोक्राइन ग्लँड काय सांगणार, दीज ग्लँड्स आर डक्टलेस ग्लँड्स. ह्या ग्लँड ज्या असतात त्या कशा असतात डक्टलेस ग्लँड्स. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, म्हणून ह्यांना काय म्हणतात तर त्यामध्ये डक्टलेस ग्लँड्स. म्हणजेच ह्या ग्लँड लॅक डक्ट, सो इट इज कॉल्ड ॲज डक्टलेस ग्लँड्स. अँड देअर सिक्रिशन्स आर कॉल्ड हार्मोन्स, आणि त्यांची जी सिक्रिशन्स असतात त्यांना काय म्हणतात हार्मोन्स. म्हणजे शॉर्ट मध्ये डेफिनेशन सांगताना काय तर त्यामध्ये these glands are किंवा these glands lack ducts, so it is called as ductless glands and their secretions are called hormones. म्हणजे ह्या ज्या ग्लँड असतात त्या कसल्या असतात तर डक्टलेस ग्लँड्स असतात.
आणि ह्या सिक्रेट काय करतात तर सिक्रेट्स हार्मोन्स म्हणजे यांना कोणत्याही प्रकारची डक्ट कॅरी करण्यासाठी नसते. एक्झोक्राईन ग्लॅंड जे असतात त्यांना डक्ट असते, बट एंडोक्राईन ग्लॅंड्स डक्टलेस ग्लॅंड्स आणि एक्झोक्राईन ग्लॅंड्स डक्ट ग्लॅंड्स म्हणजेच दे हॅव डक्ट. एक्झोक्राईन ग्लॅंडला काय असते डक्ट असते आणि एंडोक्राईन ग्लॅंडला डक्ट नसते. म्हणजेच त्यामध्ये सेकंड पॉइंट काय डेफिनिशन्स ऑफ हार्मोन्स सच ॲज हार्मोन्सच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनिशन्स कोणती जरी एमसीक्यू ला आली किंवा कशाला जरी विचारली तरी सांगता आली पाहिजे. फर्स्ट डेफिनिशन क्लासिकल डेफिनिशन म्हणजे सुरुवातीची असणारी डेफिनिशन कोणते तर क्लासिकल डेफिनिशन आहे. मग त्यामध्ये इट इज अ केमिकल प्रोड्युस्ड बाय एंडोक्राइन ग्लॅंड्स अँड रिलीज्ड इनटू ब्लड अँड ट्रान्सपोर्टेड टू अ डिस्टंटली लोकेटेड टार्गेट ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज काय म्हणतात हार्मोन्स. बघा क्लासिकल डेफिनेशन मध्ये नक्की काय सांगितलंय तर इट इज अ केमिकल प्रोड्युस्ड बाय एंडोक्राइन ग्लॅंड्स म्हणजेच त्यामध्ये हार्मोनची डेफिनेशन काय सांगितले तर हार्मोन ही काय तर केमिकल्स आहेत. प्रोड्यूस कोण करत असतं तर एंडोक्राइन ग्लॅंड्स प्रोड्यूस करतात. तसंच ती रिलीज कुणामध्ये केला जातात तर ब्लड मध्ये रिलीज करण्याचं काम केलं जातं आणि ट्रान्सपोर्टेड टू आणि तिथून ट्रान्सपोर्ट कुठे केलं जातं तर डिस्टंटली लोकेटेड टार्गेट ऑर्गन्स म्हणजे जिथं पोचवायचं आहे जे लक्ष दिलेलं आहे ज्या अवयवाचं तिथपर्यंत काय केलं जातं ट्रान्सपोर्ट केलं जातं त्यालाच काय म्हणतात हार्मोन. समजलं. म्हणजेच क्लासिकल डेफिनिशन त्यामध्ये डेफिनिशन क्लासिकल डेफिनिशन त्यामध्ये काय सांगितलेलं आहे इट इज अ केमिकल म्हणजे हार्मोन हे काय केमिकल. तसंच प्रोड्युस्ड बाय कोण प्रोड्यूस करतं तर एंडोक्राइन ग्लॅंड्स अँड रिलीज्ड इनटू ब्लड. एंडोक्राइन ग्लॅंड्स एक केमिकल प्रोड्यूस करतात ते रिलीज कुठे केलं जातं तर ब्लड मध्ये रिलीज केलं जातं अँड ट्रान्सपोर्टेड टू अ डिस्टंटली लोकेटेड टार्गेट ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज हार्मोन. आणि तिथपर्यंत ब्लड पर्यंत रिलीज केल्यानंतर जो टार्गेट त्यामध्ये ऑर्गन आहे जो लक्ष केलेला त्याच्यासाठी पुरवायचं असतं ज्याच्यासाठी तो जो ऑर्गन अवयव आहे तिथपर्यंत कॅरी करून नेलं जातं ट्रान्सपोर्ट केलं जातं त्यावेळी त्याला काय म्हणतात हार्मोन. समजली क्लासिकल डेफिनेशन. सोपे. सेकंड सायंटिफिक डेफिनेशन ही त्याच्यापेक्षा वेगळी असणारी डेफिनेशन आहे शास्त्रीय काय असणारी व्याख्या. मग त्यामध्ये इट इज नॉन न्यूट्रिएंट केमिकल्स. इथं फक्त म्हटलं होतं केमिकल इथं काय म्हटलेलं आहे नॉन न्यूट्रिएंट केमिकल्स विच ऍक्ट ॲज intercellular messengers and are produced in trace amounts is called as hormone. थोडा डिफरन्स व्यवस्थित समजावून घेतला तर क्लासिकल आणि सायंटिफिक डेफिनेशन डोक्यात कायमस्वरूपी फिट होते. मग काय सांगितलेलं सायंटिफिक डेफिनेशन मध्ये इट इज नॉन न्यूट्रिएंट केमिकल्स. मगाशी आपण पाहिली ती फक्त केमिकल म्हटलं होतं. आता इथं काय म्हटलेलं आहे नॉन न्यूट्रिएंट केमिकल्स म्हणजे जे पौष्टिक काय घटक त्यामध्ये नसणार असं काय आहे ते रसायन आहे केमिकल आहे. विच ऍक्ट्स ॲज ते काय म्हणून ऍक्ट होतं तर इंटरसेल्युलर मेसेंजर म्हणजे मेसेज कॅरीड फ्रॉम सेल टू सेल किंवा कॅरीड बिटवीन सेल टू सेल मेसेज कॅरी करणं सेल पासून सेल पर्यंत म्हणून याला काय म्हटलंय काय ऍक्ट म्हणून होत आहे इंटरसेल्युलर मेसेंजर अँड आर प्रोड्युस्ड इन ट्रेस अमाऊंट ऑफ किंवा ट्रेस अमाऊंट इज कॉल्ड ॲज हार्मोन. म्हणजे यामध्ये काय सांगितलंय इट इज प्रोड्युस्ड इन ट्रेस अमाऊंट म्हणजे ट्रेस अमाऊंट मध्ये ते प्रोड्यूस झालेलं असतं त्यालाच काय म्हणतात हार्मोन्स. मग डेफिनिशन त्यामध्ये डिफरन्स वेगवेगळ्या त्यामध्ये डेफिनेशन आहेत एक क्लासिकल आणि दुसरी सायंटिफिक. मग सायंटिफिक मध्ये काय सांगितलेलं आहे इट इज नॉन न्यूट्रिएंट केमिकल्स. हे कसलं आहे तर नॉन न्यूट्रिएंट केमिकल आहे. तसंच which act as काय म्हणून ऍक्ट होतं intercellular messenger and are produced in trace amount is called as hormone. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट थर्ड
The new definition covers a number of molecules in addition to the hormones secreted by the organized endocrine glands. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, नवीन डेफिनेशन जे आहे ते कव्हर्स काय कव्हर करते, नंबर ऑफ न्यू मॉलिक्युल्स, नवीन मॉलिक्युलचे नंबर कव्हर करते इन ऍडिशन टू द हार्मोन्स. मग ते हार्मोनला ऍडिशन म्हणून ते काय करत असतं, कव्हर करण्याचं काम करतं. सिक्रेटेड बाय ऑर्गॅनाइज्ड एंडोक्राइन ग्लँड्स. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऑर्गॅनाइज्ड एंडोक्राइन ग्लँड्स, संघटित असलेल्या ज्या एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्या सिक्रेट काय करतात, हार्मोन्स. मग ते जे हार्मोन सिक्रेट करतं त्याला ऍडिशन म्हणून जे नवीन डेफिनेशन मध्ये सांगितले, ती नवीन डेफिनेशन काय करते, कव्हर्स नंबर ऑफ न्यू मॉलिक्युल्स. ऍडिशन म्हणून कुणाला, त्या हार्मोन्सला ऍडिशन मधून म्हणून काय करते, तर नवीन जे नंबर तयार झालेले आहेत मॉलिक्युल्सचे ते कव्हर करण्याचं काम करते. म्हणजे थर्ड पॉइंट मध्ये काय, द न्यू डेफिनेशन कव्हर्स अ नंबर ऑफ न्यू मॉलिक्युल्स इन ऍडिशन टू द हार्मोन सिक्रेटेड बाय द कशामुळं, ऑर्गॅनाइज्ड एंडोक्राइन ग्लँड्स. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 4. इन इनव्हर्टिब्रेट्स एंडोक्राइन सिस्टीम इज व्हेरी सिंपल अँड फ्यू हार्मोन्स. म्हणजे यामध्ये इनव्हर्टिब्रेट्स, मराठी मिनिंग इनव्हर्टिब्रेट्स तुम्हाला माहित आहे काय, तर अपृष्ठवंशीय, आणि व्हर्टिब्रेट्स पृष्ठवंशीय. मग आपण कशात येतो, इनव्हर्टिब्रेट और व्हर्टिब्रेट, तर ऑल ऑफ यू सगळे जे आपण आहे ते कशात येणार आहे, व्हर्टिब्रेट्स मध्ये. लक्षात ठेवा, व्हाय व्हर्टिब्रेट, बिकॉज व्हर्टेब्रल कॉलम इज प्रेझेंट. आपल्यामध्ये काय असतो, व्हर्टेब्रल कॉलम प्रेझेंट आहे म्हणून आपण काय येतो, व्हर्टिब्रेट. मग इथं सांगितलेलं आहे वरचा काय पॉइंट, इन इनव्हर्टिब्रेट्स एंडोक्राइन सिस्टीम इज व्हेरी सिंपल विथ फ्यू हार्मोन्स. म्हणजेच जे अपृष्ठवंशीय प्राणी आहेत त्यांच्यामध्ये एंडोक्राइन सिस्टीम जी असते ती अगदी साधी असते, विथ फ्यू हार्मोन्स. आणि त्याच्याबरोबर काय असतात, अगदी नगण्य मोजकेच असे हार्मोन्स असतात त्यांच्यामध्ये. नेक्स्ट लास्ट पॉइंट काय, फिफ्थ, इन व्हर्टिब्रेट्स अ लार्ज नंबर ऑफ केमिकल्स ऍक्ट ॲज हार्मोन्स अँड प्रोव्हाइड कोऑर्डिनेशन. आणि यामध्ये व्हर्टिब्रेट्स मध्ये लार्ज नंबर ऑफ काय असतात, तर केमिकल्स, लार्ज नंबर ऑफ केमिकल्स प्रोड्युस्ड इन व्हर्टिब्रेट्स. म्हणजे लार्ज नंबर जे आहेत कशाचे, केमिकलचे, ते प्रोड्यूस कुठे होतात, आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच व्हर्टिब्रेटमध्ये. सच ॲज हार्मोन्स, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, हार्मोन्स. इथं म्हटलेलंच आहे, केमिकल म्हणजेच ते काय असतात, हार्मोन्स असतात. तसंच प्रोव्हाइड कोऑर्डिनेशन, आणि ती जी हार्मोन्स आहेत, हार्मोन्स प्रोव्हाइड्स कोऑर्डिनेशन. म्हणजे हार्मोनचं काम काय असतं, कोऑर्डिनेशन, समन्वय साधणं, हे काम कोणाचं असतं, हार्मोन्स. आणि हार्मोन्स हा केमिकल्स, आणि हार्मोन्स हे काय, केमिकल्स. म्हणजेच काय सांगितलं फिफ्थ पॉइंट मध्ये, इन व्हर्टिब्रेट्स अ लार्ज नंबर ऑफ केमिकल्स ऍक्ट ॲज हार्मोन्स अँड प्रोव्हाइड कोऑर्डिनेशन. समजलं. इथं कंप्लीट काय झालं, एंडोक्राइन ग्लँड्स अँड हार्मोन्स. एंडोक्राइन ग्लँड आणि त्याच्या असणारी हार्मोन्स, त्याच्या असणारे डेफिनेशन, क्लासिकल डेफिनेशन, सायंटिफिक डेफिनेशन, सगळं आपण बघितलेलं आहे. इनव्हर्टिब्रेट मध्ये किती हार्मोन्स असतात, ती सिस्टीम कसली असते एंडोक्राइनची, सिंपल असते. व्हर्टिब्रेट मध्ये अगदी मॉडिफाईड किंवा डेव्हलप झालेली एंडोक्राइन सिस्टीम असते, आणि लार्ज नंबर ऑफ केमिकल्स असतात, आणि ती केमिकल जे आहे ती केमिकल्स ऍक्ट ॲज हार्मोन्स अँड प्रोव्हाइड्स कोऑर्डिनेशन. समजलं का, समजलं असेल. धन्यवाद.